तुमच्यावर नाही, तहसीलदार नाही, कोणावर नाही, आपण विचारायचं तुम्हाला. कारण मागच्या वेळेस आपल्याला 25% जी रक्कम दिली होती 25% आली, आणि आता काल जे हप्ता पडला तर त्यावेळेस असं सांगितलं होतं ज्यांचे पैसे पडले नाहीत त्यांचे आपल्याला मागचे पैसे आपल्याला पडणार आहेत. फक्त एवढं त्यांनी सांगितलं होतं, आपण विचारणा केली तर. प्रल्हादराव पाटील आणि त्यांची टीम पीक विम्यासाठी खरीप 2024च्या उपोषणाला बसली होती याच्या अगोदर, आणि अधिवेशन काळ चालू होता. मी यांचं मंत्री महोदय कृषी मंत्री कोकाटे साहेबांची फोनवर बोलणं करून दिलं. त्यांनी उपोषण मागे घेतलं आणि मी यांना शब्द दिला होता की मंत्री महोदयासोबत एक तुम्हाला बैठक लावून देतो. परंतु मी बैठकीची आपल्याला ज्या दिवशी डेट आली त्या दिवशी यांच्या कुटुंबातला लग्न सोहळा होता, त्याच्यामुळं हे बैठकीला येऊ शकले नाही. मी उपस्थित होतो बैठकीला. जे काही लाभ झाला ते तुमच्या उपोषणामुळे झाला. आज तुम्हाला सांगतो आपल्याला 480 लाख रुपये जे नांदेड जिल्ह्याला मिळाले त्याच्यापैकी सर्वात जास्त पैसे कोणाला मिळाले? आपल्याला 82 कोटी रुपये मिळाले. 82 कोटी रुपये. आणि तुम्हाला आता मी विषय घेतला होता, आणि कोकाटे साहेबांनी याद्या सुद्धा माझ्याकडे म्हणजे कंपनीनं पाठवल्या. म्हणजे कोणाची शंका काही कुशंका असं तर आपण नावं तुमच्याच जवळ देतो, कारण आम्हाला तर पाहणंच होत नाही. कोणी जरी म्हणलं की आम्हाला विमा मिळाला नाही, 82,000 लोकांचे नाव आहे, तुम्ही म्हणजे व्हेरीफाय करा ना हे आहे की नाही. तुम्हाला तुमच्या खात्यावर या नंबरवर टाकलं, तुमच्याकडे आणून याद्या टाकतो तुम्ही ते लोकांना ते काम जे आहे ते याच्याकडे याद्या मी करू शकतो ते काम. याच्यात तुम्ही सांगा ना आता की कसे टप्पे आहेत जितके सांगायले तितके पैसे तरी मारल्याशिवाय कसं समजेल. हो, माझ्याकडे याद्या आहेत, परंतु आणि प्रत्यक्षात आता मलारी जसं सांगायला सर तुमच्या खात्यावर शो करून साहेब ते काय होतं, एक ऍप होतं. ऍप म्हणण्यापेक्षा ते काहीतरी आपल्या आधारवरून नंबर टाकून एका महिन्यात पीएमचं उचलत नाही कंपनी. यांना पण माझ्या समोर पण बोललं, आणि आपण मागच्या 2 वेळेस पण त्यांच्या ऑफिस नाही म्हणून सांगितलं, आणि आता यावेळेस त्यांचा टेंडर सुद्धा कॅन्सल झालेला आहे. आणि त्यांच्याकडून पिकावर जे हे पडलंय आपल्या पाठीमाशीला सर आता एवढं टार्गेट होतं, फक्त आता किती कोटी रुपये राहिले काही त्याबद्दल आता आपण काय सांगू शकत नाही विचार, म्हणजे आपण काय म्हणजे तुम्ही हे सांगा ना की बाबा हे तसा रिपोर्ट दिलेला आहे आपण. ऊस आता येऊ शकत नाही असं तुम्ही नाही आपण नाही सर, आपण काय केलं होतं, एक ऊस किती म्हणजे हे भरायला पाहिजे 2.5% जवळपास. तुमचा रिपोर्ट दिल्याशिवाय आम्हाला मागणी करता येत नाही. रिपोर्ट दिलेला आहे सर आपण. कुठं कोणाजवळ दिला आपण? यांच्या जे निवेदन होतं ते आपण पुढे फॉरवर्ड केलं. किती टक्के नुकसान? 70% जवळपास नुकसान आहे म्हणून सांगितलं सर. 70%? हो. असं तयार केलं की आमदार साहेबांना तुमचं जोपर्यंत कृषी अधिकाऱ्यांनी जोपर्यंत आम्हाला त्याचं म्हणजे हे नाही ना, आम्ही सांगू नाही शकत ना. असा तालुका कृषी अधिकाऱ्याचा रिपोर्ट आहे, आणि इथं उसाचा इतके म्हणजे मोठा असल्यामुळे या जिल्हा कृषी अधिकारी सगळ्या गावात नाही सर, 7-8 गावामध्ये होता. आणि आपण ज्यावेळेस यांनी जे अर्ज दिला होता ज्या गावात नुकसान आहे, त्यामुळे आपण रीतसर विद्यापीठाचे जे सायंटिस्ट आहेत, कारण हे का माझे म्हणजे हे नाही, त्यांना आपण बोलून ते आपण गावं दाखवले होते. आणि त्या रिपोर्ट दिला. रिपोर्ट नाही सर, त्यांना आपल्याला सांगतात की किती नुकसान आहे, त्यापर्यंत अधिकृत आपण घेत नाही आमच्या हातात, तोपर्यंत आम्ही म्हणजे वर आम्हाला त्याच्यातलं तुम्हाला जे नॉलेज आहे आम्ही ऊस खराब सांगू शकत नाही. आम्ही 60-70% नुकसान सांगितलं, आणि आपण त्या पद्धतीनं अहवाल दिला. काही बैठक वगैरे लावून साहेब काही विशेष अनुदान त्यांनी सांगितलं म्हणजे ते त्यांची नेमणूक आहे, त्यांना आता कळते पूर्ण म्हणजे याच्यात उगवण शक्ती किती आहे किंवा काही त्यांना मागून घेतो तुम्ही अधिकृत मागून घ्या ना. जोपर्यंत पेपरवर येत नाही तोपर्यंत काहीच नाही ना. देतो तुम्हाला कॉपी देतो सर. वाटल्यास तुम्ही नांदेड केव्हीकेचं घ्या, कृषी विज्ञान केंद्राचं घ्या,
तुमच्या जिल्हा म्हणजे स्टेटचे जिल्हा कृषी अधिकारी त्यांना घ्या, सायंटिस्टला आणखी बोलवा, सगळ्याचा म्हणजे याच्यावर म्हणजे असं उसाला कधीच होत नाही ना, ही पहिल्यांदा वेळ आहे. त्याच्यामुळे निश्चितच याच्यावर संशोधन झालं पाहिजे. संशोधन करून अंतिम पंचनामा करून जे रिपोर्ट देतात त्याच्यानंतर मी त्यांच्या पाठीमागे लागतो. बाबा ही 100% आज कृषी अधिकारी सांगायले की सायंटिस्ट सांगायले की हे ऊसाला अवरेजच येणार नाही, मग त्याची पुन्हा आपल्याला म्हणजे मागता येते. या उसावर रोग